नमस्कार. कल्पना करा, जर अचानक एखादा दिव्य महापुरुष पृथ्वीवर प्रकट झाला, ज्याच्या एका शब्दाने लोकांचे दुःख कमी होते, ज्याच्या दर्शनाने लोकांचे जीवन बदलते आणि जो भक्ताला फक्त एकच वाक्य सांगतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, हे शब्द आहेत महान संत स्वामी समर्थ यांचे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ प्रकट दिनाचे महत्त्व, स्वामी समर्थ कोण होते, त्यांच्या जीवनातील अद्भुत चमत्कार, त्यांना काय आवडायचे, त्यांना खाण्यात काय आवडायचे, त्यांचे छंद आणि सवयी आणि प्रकट दिनी कोणते उपाय केल्याने स्वामींची कृपा मिळू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी समर्थ कोण होते? स्वामी समर्थ हे भारतातील महान संतांपैकी एक मानले जातात. अनेक भक्त त्यांना भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानतात. त्यांचे मुख्य वास्तव्य होते अक्कलकोट. आजही लाखो भक्त अक्कलकोटमध्ये जाऊन त्यांचे दर्शन घेतात. स्वामी समर्थांचे व्यक्तिमत्व खूप विलक्षण होते. कधी ते खूप प्रेमळ असायचे, कधी अचानक रागावायचे, कधी एखाद्याला आशीर्वाद द्यायचे, कधी कठोर शब्द वापरायचे, पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्ताचे कल्याण असायचे. स्वामी समर्थ प्रकट कसे झाले? अनेक संतांचा जन्म कधी झाला हे आपल्याला माहिती असते, पण स्वामी समर्थांच्या बाबतीत एक मोठे रहस्य आहे. त्यांचा जन्म कुठे झाला हे कोणीही निश्चित सांगू शकत नाही. असे मानले जाते की ते अचानक पृथ्वीवर प्रकट झाले. एकदा काही लोकांना एक अनोखा संन्यासी दिसला. अंगावर साधे वस्त्र, डोळ्यात तेज, चेहऱ्यावर दिव्य शांतता. लोकांनी विचारले, तुम्ही कोण? ते हसले आणि म्हणाले, मी आलो आहे. त्या दिवसापासून अनेक चमत्कार घडू लागले. स्वामी समर्थांचे चमत्कार. स्वामी समर्थांच्या जीवनात हजारो चमत्कार सांगितले जातात. एकदा एक माणूस गंभीर आजारी होता. डॉक्टरांनी सांगितले तो जास्त वेळ जगणार नाही. त्याच्या कुटुंबाने स्वामी समर्थांना प्रार्थना केली. स्वामी म्हणाले, जा, काही होणार नाही. आणि काही दिवसात तो माणूस पूर्ण बरा झाला. एक गरीब शेतकरी रोज स्वामींच्या दर्शनाला जायचा. त्याच्याकडे काहीच नव्हते. एक दिवस स्वामींनी त्याला एक साधा दगड दिला. नंतर तो दगड खूप मौल्यवान निघाला. त्यामुळे त्या शेतकऱ्याचे आयुष्य बदलले. अनेक लोक स्वामींकडे जात, पण काही बोलत नसत. स्वामी त्यांच्या मनातील विचार स्वतः सांगायचे. हे पाहून लोक थक्क व्हायचे. स्वामी समर्थांना खाण्यात काय आवडायचे? मित्रांनो, अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतो, स्वामी समर्थांना खाण्यात नेमके काय आवडायचे? अनेक कथांनुसार स्वामी समर्थांना साधे आणि सात्विक अन्न खूप प्रिय होते, जसे की भाकरी, भात, दूध, तूप, साधी भाजी. कधीकधी त्यांना दही आणि दूध खूप आवडायचे असे सांगितले जाते. त्यांना मोठे राजेशाही जेवण आवडत नव्हते. जर एखादा गरीब भक्त साधी भाकरी प्रेमाने देत असेल तर ते आनंदाने स्वीकारायचे. यातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. देवाला महाग अन्न नको असते, तर भक्ती आणि प्रेम हवे असते. स्वामी समर्थांचे छंद आणि सवयी. स्वामी समर्थांचे जीवन खूप साधे होते, पण त्यांचे काही खास छंद होते. लोकांशी संवाद. स्वामी समर्थांना लोकांशी बोलायला आवडायचे. कधी ते कथा सांगायचे, कधी विनोद करायचे. झाडाखाली बसणे. स्वामी समर्थांना झाडाखाली बसायला खूप आवडायचे. अनेकदा ते वडाच्या झाडाखाली बसून भक्तांना आशीर्वाद द्यायचे. प्राण्यांवर प्रेम. स्वामी समर्थांना प्राण्यांवर खूप प्रेम होते. गाय, कुत्री आणि इतर प्राण्यांना ते प्रेमाने जवळ घ्यायचे. अचानक प्रवास. स्वामी अचानक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असत. त्यांना एका ठिकाणी जास्त काळ राहणे आवडत नव्हते. स्वामी समर्थांना काय आवडायचे? स्वामी समर्थांना सर्वात जास्त प्रिय होते नामस्मरण. आजही लाखो भक्त जप करतात श्री स्वामी समर्थ. त्यांना साधेपणा आवडायचा, अन्नदान आवडायचे आणि प्रामाणिक भक्त आवडायचे. अनेक भक्त मानतात की स्वामी समर्थ हा गुरुवार हा दिवस विशेष प्रिय आहे. स्वामी समर्थांना काय आवडत नव्हते? स्वामी समर्थ खूप दयाळू होते, पण काही गोष्टी त्यांना अजिबात आवडत नव्हत्या. अहंकार, गरिबांना त्रास देणे, खोटेपणा. अशा लोकांना ते कधीकधी कठोर शब्दात सुनवायचे. स्वामी समर्थ प्रकट दिन का साजरा करतात? स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे ज्या दिवशी त्यांनी आपले दिव्य स्वरूप लोकांसमोर प्रकट केले. हा दिवस चैत्र शुद्ध द्वितीयेला येतो. 2026 मध्ये हा दिवस 20 मार्चला येत आहे. या दिवशी हजारो भक्त अक्कलकोटमध्ये जातात. मंदिरात पूजा, भजन, कीर्तन, महाप्रसाद असे कार्यक्रम होतात. प्रकट दिनी करायचे शक्तिशाली उपाय. सकाळी 108 वेळा जप करा श्री स्वामी समर्थ. संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. गरिबांना अन्नदान करा. स्वामी चरित्र वाचा.
मनापासून प्रार्थना करा. स्वामी भक्तांना देतात असे संकेत. अनेक भक्त सांगतात की स्वामी समर्थ काही संकेत देतात, जसे की स्वप्नात दर्शन, अचानक स्वामींचे नाव ऐकू येणे, अडकलेली कामे पूर्ण होणे, संकटातून सुटका, मनात शांतता. मित्रांनो, स्वामी समर्थ भक्त इतिहासातील संत नाहीत. अनेक भक्तांचा विश्वास आहे की आजही ते आपल्या भक्तांच्या मदतीला येतात. त्यांचे एक वाक्य आजही लाखो लोकांना धीर देते: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हीही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.